एकदा असा मसाला बनवा आणि महिनाभर सुगंधित चहा प्या. रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण घरच्या घरी चहाचा मसाला बनवणार आहोत आणि त्यापासनं चहासुद्धा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर चहा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया. तर इथे सुंठ घेतलेली आहे. ही सुंठ तुकडे करून मोजली की अर्धी वाटी एवढी भरेल. त्यानंतर जायफळ आहे. जायफळ आपल्याला अर्धच घ्यायचं आहे. 2 चम्मच लवंग आहे. 2 चम्मच मिरे आहे. विलायची आहे. तर ही विलायची 25 ते 30 असेल जवळपास. आणि कलमी आहे. कलमी पण 2 चम्मच घ्यायची आहे. तर हे सर्व साहित्य मी अंदाजे घेतलेलं आहे. काही फरक पडत नाही. वेलची आणि सुंठ ही थोडी जास्त प्रमाणात असली तरीही चालेल. सर्वात आधी आपल्याला सुंठीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्सरवरती लवकर बारीक होईल. आधी आपण सुंठ भाजून घेतोय. तर इथे मंडळी आपली सुंठ भाजून तयार आहे. आता ही सुंठ मी ताटात काढून घेते. आता राहिलेलं जे साहित्य आहे ते पूर्ण आपण एकत्र करून भाजणार आहोत. इथे मी जायफळचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. हे बघा. तर इथे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. इथे मी कलमीला तोडून बघितलं, छान भाजले गेलेली आहे. चला आता हे सर्व साहित्य आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया. इथे सुंठ थंडी झालेली आहे. तर आता आपण सर्वात आधी सुंठ बारीक करून घेतोय. तर इथे आपली सुंठ छान अशी बारीक झालेली आहे. आता ही पावडर ताटामध्ये काढून घ्यायची आणि बाकी जे राहिलेलं साहित्य आहे ते आपण बारीक करून घेऊया. तर इथे आपलं बाकी सर्व साहित्य सुद्धा बारीक झालेलं आहे. आता हे दोन्ही साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला तयार आहे. तर हा मसाला आपण असाही बरणीमध्ये भरून ठेवू शकतो किंवा परत एकदा मिक्सरला लावून फिरू शकतो. त्यामुळे सर्व मसाले छान असे एकजीव होईल. इथे हा मसाला भरण्यासाठी काचेची भरणी असेल तर योग्यच, नाहीतर प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरला तरीही चालेल. फक्त प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरताना मसाला हा पूर्ण थंडगार असायला हवा. चला तर मग मंडळी, आपला चहाचा मसाला इथे बनून तयार आहे. आता आपण चहा बनवायला घेऊया. सर्वात आधी आपल्याला पातेल्यामध्ये 2 कप दूध घालायचं आहे. तुमच्याकडे जर पॅकेटचं दूध असेल किंवा म्हशीचं घट्ट दूध असेल तर तुम्ही इथे 1 कप पाणी वापरा आणि 1 कप दूध वापरा. आमच्याकडलं दूध हे गाईचं असल्याने आणि ते थोडं पातळ असल्यामुळे आम्ही नुसतं दुधाचा चहा बनवतो. इथे 2 चम्मच आपल्याला चहा पावडर घालायची आहे. 2 कप चहासाठी आपल्याला 4 चम्मच साखर घालायची आहे. तर हा चम्मच आपला पोहे खायचा साधा चम्मच आहे. तर या चम्मचने मी इथे 4 चम्मच साखर घातली. इथे अगदी थोडा पाव चम्मच एवढा आपल्याला तयार केलेला चहाचा मसाला घालायचा आहे. छान असा चहा शिजला की याला गाळून घ्यायचा. तुम्ही जर पाणी वापरत असाल तर पाण्यामध्ये चहा, साखर आणि मसाला शिजून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य शिजलं की नंतर दूध घालायचं. तर मंडळी, असा होता आजचा व्लॉग. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.